नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि कल्पना सांगते की तिचा आणि पूर्ण आजीचा आज भागवत एकादशीचा उपवास आहे. याच वेळी दरवाजात आवाज येतो. अस्मिता प्रवेश करते आणि म्हणते, माझा आज उपवास नाही, मी तर भरपेट जेवणार आहे. सर्वजण तिला पाहून आनंदित होतात. यानंतर अस्मिता सांगते की ती पुढील 3-4 महिन्यासाठी उपवास करू शकणार नाही. कल्पनांना काहीतरी शंका येते आणि ती विचारते, मी जसा विचार करते तसंच आहे ना? त्यावर अस्मिता गोड हसते. मग कल्पना आनंदाने सांगते की अस्मिता आई होणार आहे, त्यामुळे मी आजी होणार आहे, अश्विन अर्जुन मामा होणार आहेत. हे सगळं बातमीने खुश होतात. यानंतर तन्वी कचऱ्याची पेटी घेऊन येते आणि म्हणते, पूर्ण आजी बघ, कोणीतरी उपवास मोडला आहे. अस्मिता म्हणते की तिलाही वाटतं की सायलीने उपवास मोडला आहे. हे ऐकून सायली अस्वस्थ होते आणि पूर्ण आजींना विचारते, तुम्हाला खरंच वाटतं का मी उपवास मोडला असेल? पूर्ण आजीला तन्वी आणि अस्मिताच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. नंतर सायली आपल्या खोलीत जाते. विचार करते की तन्वीने मुद्दाम काहीतरी खाल्लं आणि त्याचे पुरावे खोलीत ठेवले असतील. ती संपूर्ण खोली शोध घेते आणि तिला काही अन्नाचे तुकडे आणि त्याचे कागद मिळतात. हे सर्व ती पूर्ण आजीला आणि कल्पनाला दाखवते आणि म्हणते, माझ्यावर खोटा आरोप करण्यासाठी हे कोणीतरी मुद्दाम केला आहे. मला वाटतं ही तन्वीच असू शकते. आता तन्वी घाबरलेली दिसते आणि स्पष्ट होते की उपवास तन्वीनेच मोडला आहे. पुढील भागात कल्पना आणि पूर्ण आजी तन्वीला काय शिक्षा देतील हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.